हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 18 सप्टेंबर 2024. आपण जोशी काकांसोबत योग ग्रंथाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ आणि व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम. योग ग्रंथ अभ्यास आपला चालू आहे आणि विषयोग ग्रंथाचा 9वा पाठ आज आपण घेणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये ह्या ग्रंथातले प्रबंध 8 आणि 9 इथपर्यंत आपल्याला बहुतेक पूर्ण करता येतील असं आज वाटतंय. नेहमीप्रमाणे प्रार्थना घेतो. सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी प्रार्थनेच्या मध्ये सामील व्हावं. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. स्वामीजींचं पुण्यस्मरण, महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्र कल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. सर्वांना हरिओम, सर्वांना नमस्कार, वंदन. सुरू करूया आजचा पाठ. आज आपण मध्ये 2 गणेश चतुर्थीनिमित्त पाठ घेतल्यामुळे योग ग्रंथाचा जो अभ्यास आहे तो आपण आता 2 आठवड्यानंतर परत रिझ्यूम करतो आहोत. आतापर्यंत ह्या ग्रंथावरचे 8 पाठ झाले, 1 ते 8 आणि आजचा 9वा आहे. तर बरेच दिवस मध्ये गेले, त्यामुळे थोडासा आढावा घेऊ 8 पाठांचा. कारण काही लोकांनी लक्षात ठेवलं असेल, काही लोकांचं विसरण्याची शक्यता आहे. अर्थात काही मध्ये आधी जॉईन होतात, त्या दृष्टिकोनातून आपण रिव्ह्यू घेऊया. आठवलं तर बघा, नाहीतर मग शेवटी आपले पाठ आपण अपलोड करतो आहोत. पहिला पाठ विषयोग 1 मध्ये आपण विषयोगाचं जे काही प्रास्ताविक होतं त्याच्या बघितलं की ह्याचा हेतू जो आहे तो हेतू आणि कुणाला कसा उपयोग ह्याच्याबद्दल आपण माहिती बघितली. कारण हा दृष्टिकोन जो आहे या पुस्तकाचा तो विधायक आहे. कामशक्तीचा योग्य उपयोग केला पाहिजे आणि त्यातलं धोके टाळले पाहिजेत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन स्वामीजींनी या पुस्तकात केलेलं आहे. आणि सर्वांना याचा आपल्या शक्ती जवळणुकीसाठी आणि इच्छाशक्ती आणि त्यातली कामशक्ती समतोलासाठी उत्तम उपयोग होईल याच्याबद्दलचा सगळा तपशील विषयामध्ये त्यांनी 158-159 पानाबद्दल मागणी दिलेला आहे. तो आपण बघितला. आता हा सर्व ओव्हरऑल विचार करताना आणि हळूहळू किंवा काही पद्धतीने थोडीशी संक्षिप्त आढावा घेताना आपण ह्या भारतीय अध्यात्माने याचा विकार कसा केला आणि शरीरशास्त्राने याचा विचार कसा केलाय याच्याबद्दल आपण बघितलं. तर एका बाजूने भारतीय अध्यात्माने कामविकाराचं अस्तित्व आणि प्रेरणा कबूल केली आहे, पण दुसऱ्या बाजूने काम या शब्दाचा अर्थ विशाल केला आहे. जो काम या शब्दाचा अर्थ प्रचलित आहे त्याच्यापेक्षा थोडा विशाल केलेला आहे अध्यात्मामध्ये. आणि बृहदारण्यक या उपनिषदामध्ये त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की कामवासना ही सगळ्या इतर इच्छांप्रमाणे महत्वाची आहे आणि त्याच्याबद्दलच्या हकीकती वेद, उपनिषद, पुराण ह्या अनेक ठिकाणी आपण आलेले आहे. त्याच्याबद्दलचा सुद्धा पुढे भाग आलेला आहे. आता काम याचा अर्थ कर्म, कार्यहेतू असा सुद्धा अध्यात्माला अभिप्रेत आहे. काम, ते काम, हा नपुसक लिंगी असा कामाचा उपयोग केला तर ते काम म्हणजे काय? कार्य, कर्म, क्रिया, चळवळ असं होऊ शकतो. आणि तो काम म्हणजे पुल्लिंगी जर का त्याचा उल्लेख झाला तर ते म्हणजे इच्छा, विषयेच्छा, संभोगेच्छा,
मदन इच्छा अशा पद्धतीने त्याचा अर्थ होऊ शकतो. आता मग एका दुसऱ्या पाठामध्ये आपण बघितलं की जर का आपल्याला खाणं आवश्यक आहे, खाल्ल्याशिवाय आपलं चालणार नाही, तर ते निवडून खा. म्हणजे जसं आपण खाण्यासाठी जे जे आवश्यक असेल ते स्वच्छ करून घेतो, निवडतो त्याच्यातलं, त्यात असेल त्याच्यातलं उच्च दर्जाचं घेतो, भाजी असेल तर कोळी घेतो, धान्य असेल तर चांगलं घेतो, फळं असतील अशा पद्धतीने ते योग्य पद्धतीने निवडायचे, त्याच्यावर चांगले संस्कार करून देतो आपण आणि ते खाताना योग्य प्रमाणात खाल्लं, नाहीतर त्या अन्नाचाच आपल्याला त्रास होऊ शकतो. ते अन्नच विषरूप होऊ शकतो. कमी खाऊन चालणार नाही, खूप जास्त खाऊन चालणार नाही, असा आपण नेहमी विचार करतो खाण्याच्या बाबतीत. आणि हा जो खाण्याचा विचार आहे तो सगळीकडे लागू पडेल. कारण खाण्याची जी गोष्ट आहे तीच आपल्या विकारांची गोष्ट आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया यांची आहे. फक्त इतर विकारांपेक्षा कामविकारामध्ये मन जास्त विचलित होतं हे करून. म्हणून योग सामर्थ्याचं विश्लेषण करताना कामविकार जसा टाळून चालणार नाही, त्याला जसं भिवून चालणार नाही, तसं त्याच्या आहारी सुद्धा जाऊन चालणार नाही. पण त्याला आहार योग्य बनवणं जर प्राप्तच असेल तर आपल्याला ते कसं करायचं ह्याच्याबद्दलचा विचार आहे या ग्रंथामध्ये. देवप्रतीक सुद्धा अनेक योग्यांची, अनेक महापुरुषांची उदाहरणं दिलेली आहेत की त्यांच्या चरित्रामध्ये सुद्धा ह्याच्याबद्दलच्या काही हकीकती आलेल्या आहेत आणि त्या खुलेपणाने मांडलेल्या आहेत. म्हणजे असं त्या कुठे लपवलेलं नाहीत. हे जर आहे तर इतक्या ह्या विकाराचा सामान्य माणसाने तरी अभ्यास नीट करायला हवा, पद्धतशीर करायला हवा आणि त्यातला जो चांगला भाग आहे तो घेतला पाहिजे, उत्कृष्टत्व घ्यायला पाहिजे. आणि या बुद्धीने कामशक्तीला मिळवता येईल तेवढं चांगलं शुद्ध स्वरूप मिळवण्याचा विचार केला पाहिजे आणि त्यातून उच्च दर्जाचं सुख निश्चित प्रगट होण्याचा संभव आहे. हा सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ह्या सगळ्याच विकारांची आणि त्यातल्या त्यात कामविकारांची उत्क्रांती बघितली आणि मग अधिभौतिक उत्क्रांती विरुद्ध भौतिक उत्क्रांती अशा पद्धतीचा आपण याच्यामध्ये विचार केला. हे जी फिगर आहे याच्याबद्दल आपण खूप चर्चा केली. म्हणजे स्वामीजींनी म्हटलंय विषयोग ग्रंथातली 22 या पानावरची फिगर आहे की माणसाने जी प्रगती केली ती गुंतण्यासाठी केली का सुटण्यासाठी केली, अशा पद्धतीचा जो विचार आहे. कारण काम आणि क्रोध हे अगदी एकपेशीय प्राण्यापासून पुढे सगळ्या जीवांना आहेत. पण लोभ, मोह, मद, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी फक्त माणसाला आहेत. म्हणजे उत्क्रांतीमध्ये जशा माणसाचं शरीर विकसित झालं, मेंदू विकसित झाला, तशी जी काही काय म्हणतात ते भोगाची इच्छा आहे किंवा सुख घेण्याचा जो हव्यास आहे तो पण अधिक वाढत गेला. ही प्रगती झाली का काय झालं असा तो प्रश्न होता आणि त्याचा आपण विचार केलेला आहे. विषय पाठ 3 मध्ये याच्याबद्दल जास्त विचार केला की माया हे म्हणजे विकृतीत ह्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मूळ जग जे आहे ते कामविकारां म्हणजे काम म्हणजे अस्तित्वाची इच्छा आणि ते माणसाच्या प्रगतीपर्यंत माया विकारात गुंतलेलं दिसतं. आणि म्हणून त्यातनं जर का सुटत जायचं असेल तर माया विकारापासून सुटत म्हणजे एक एक विकार कमी करायचा असेल तर उशिरा आलेला सर्वात विकार आहे माया माणसाला. कारण माया जी आहे किंवा माया म्हणजे ज्याला पॉझेसिव्हिटी म्हणतात किंवा ज्याला काय म्हणतात अटॅचमेंट म्हणतात, की अटॅचमेंट जी आहे ती माणसाला आहे, जास्त प्राण्याला नाहीये. मग ही सर्वात उशिरा डेव्हलप झालेली आहे. तर ह्या माया विकारापासून मग मत्सर, मद, लोभ, क्रोध आणि काम अशा पद्धतीने जर का आपण सुटलो तर आपण मूळ ठिकाणी जाऊ शकतो. तर हा मार्ग दिसतो असं स्वामीजी म्हणतात आणि तोच षटचक्र ध्यानाचा मार्ग आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्वामीजींनी पूर्ण मानव जातीचा विचार ह्या चित्रामध्ये मांडलेला आहे आणि म्हणून आपण न्यूवेच्या जिज्ञासू साधकांनी तरी हा विचार सविस्तर समजून घेणं आवश्यक आहे. कारण जी काही वैशिष्ट्य आहेत स्वामीजींच्या मांडणीची त्यातलं हे एक वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आता माणसाला चित्ताची म्हणजे अंतःकरणाची देणगी आहे. हे अंतःकरण जे माणसाकडे आहे, जी बुद्धी माणसाकडे आहे, त्याच्यामध्ये चिदाभास म्हणजे चेतनाचा किंवा आत्म्याचा अंश असल्यामुळे
त्या अंतःकरणाला दृश्याला म्हणजे जे काही दिसतं त्याची अत्यंत शुद्धपणे जाणून घेण्याची त्या अंतःकरणात मूळ शक्ती आहे. आणि म्हणून योगसूत्रानुसार त्या अंतःकरणाला, त्या बुद्धीला, आपल्या मानवी बुद्धीला द्रष्ट म्हणवलं जातो. द्रष्टा म्हणजे पाहणारा. परंतु हा जो पाहणारा मी आहे तो जर का शुद्ध स्वरूपात असेल तरच त्याला खरं दर्शन घडेल. आणि बऱ्याच वेळेला आपलं दर्शन खरं होत नाही, कारण आपलं चित्त हे 100% शुद्ध नसतं. ते वृत्तीनुसार बघतं, म्हणजे वृत्ती दर्शन होतं, त्याला शुद्ध दर्शन घडत नाही. आणि म्हणून पूर्व संस्कार मुक्त जर का चित्त असेल, शुद्ध चित्त असेल, सात्विक चित्त असेल किंवा सत्वाच्याही पुढे अत्यंत शुद्ध चित्त असेल तर त्या खरं दर्शन घडेल आणि मग सत्याचं ज्ञान होईल. आणि म्हणून योग म्हणतो की चित्तवृत्ती निरोध करा. तुमच्या चित्तातल्या ज्या वृत्ती आहेत त्या हळूहळू कमी करा, चित्त शुद्ध करा आणि मग दर्शन घ्या. ही योग दर्शनाचा कन्सेप्ट आहे. आता स्वामीजींनी म्हटलं हे जर का आपण सगळी आपली काम, क्रोध, मोह, मद, मत्सरी सगळी सुख वाढवत गेलो, ते का गेलो? तोही एक विचार जो केलेला आहे तो पण फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्यानंतर म्हटलं मी जर का खोटं बोललो म्हणजे चुकीची गोष्ट केली तर लगेच मला जर का शिक्षा झाली असती. म्हणजे मी खोटं बोलल्यावर स्वामीजींच्या शब्दात माझ्या पाठीत 2 सुळे आपोआप खुपसले जातील. खोटं कोण बोललं असतं? पण आपल्या या जीवनात, मानवी जीवनात हे जे देहयंत्र आपल्याला मिळालेलं आहे त्या देहयंत्रात अशी सोय केलेली आहे की आज तुम्ही काही घेऊ शकता उधारीने, काय पाहिजे ते सुख ओरबाडून घ्या आणि त्याचं दुःख नावाचं देणं आहे ते लगेच नाही फेडायला लागत, ते नंतर. आणि आम्ही कर्ज काढू शकतो म्हणून आपण सारे लोक देह धारण करून सुख भोगत कर्जबाजारी होतो. आणि हे होतो आपण हे पण आपल्याला कळत नाही, कारण घेताना आपल्याला खूप मजा वाटते. पण जे आपण कर्ज घेतलेलं आहे ते उद्या आपल्याला फेडायला लागणार आहे हे आपल्या लक्षात नाही. आणि हा जो परिणाम आहे त्या अज्ञानामुळे आपण अशा पद्धतीने वागत असतो असं स्वामीजींनी म्हटलेलं आहे. आज जो आपण 4थ्या पाठाकडे आलोय, आज जो सुख भोगण्यासाठी लंपट होईल, जो फार हव्यास ठेवेल आणि त्याच्यासाठीच फक्त स्वार्थ केंद्रित सुख ह्याच्यासाठी जो लंपट होईल त्याला कधीही खरं सुख मिळणार नाही. पण ज्याला कष्टाची सवय असेल त्याला पुढे कधी कष्टही पडणार नाहीत. म्हणजे एक तर प्रामाणिकपणे कष्ट करून सुख मिळवा हा एक भाग, आणि हे करत असताना आपण ह्या समाजाचे, ह्या राष्ट्राचे, ह्या मानवतेचे एक भाग आहोत हाही विचार ठेवला तर आपल्याला ह्या पद्धतीने यश मिळतं. आणि भगवद्गीतेने आपल्याला हेच सांगितलेलं आहे. आणि स्वामीजींनी इतिहासाच्या जग नावाची पाठमाला घेतलेली आहे मुलांसाठी. त्याच्यामुळे जगाचा इतिहास बघता बघता त्यांनी हेच आपल्याला ज्ञान सांगितलेलं आहे. आता आपली जी प्रगती झाली म्हणजे विज्ञानामध्ये विशेषत्व आणि शारीरिक प्रगतीबद्दलचा विचार केलेला आहे. म्हणजे शारीरिक जशी प्रगती झाली तशी ही जी भावनांची प्रगती झाली, सुखाच्या प्राप्तीची प्रगती झाली, सुखाच्या विविध पैलूंची प्रगती झाली, विकारांची प्रगती झाली. ही कशामुळे झाली? तर ज्याला इच्छा असलेलं मन आहे ते मन एकपेशीय प्राण्यापासून माणसापर्यंत उत्क्रांत होत गेलं आणि कामविकार मुळात होता. आणि तो वळण घेत घेत घेत, कारण कामविकार हा प्रत्येक प्राण्याला आहे, तर तो अशा पद्धतीने वळण घेत माणसाच्या सध्याच्या अवस्थेपर्यंत आलाय. आता षड्विकारामुळे पेशी दुःखी होतात आणि आपल्या विकारामुळे आपल्या पेशींना त्रास सहन करायला लागतो. हा सुद्धा आपण का बघितला काही कारणाने पेशी जास्त जर का सुख आपण ह्याच्याबद्दलचे व्हिडिओ सुद्धा बघितले की ज्या पद्धतीने आपण शरीराला जास्त राबवतो आपल्या सुखासाठी त्याप्रमाणे पेशींना, आणि तो जर का अन्यायी भाग असेल तर अधिक. आणि म्हणून आपल्याला जे विकार होतात म्हणजे रोग, म्हणजे आपण जर का विकार म्हटलं तर त्याला भावना ह्या अर्थाने विकार हे कारण ठरलं तर हा परिणाम आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि हे सगळा जो कन्सेप्ट आहे हा आपण अधिक पुढच्या 5, 6, 7 ह्या 2-3 पाठामध्ये बघितला. त्याच्यामध्ये आपण बघितलं
स्वामीजींच्याच पुस्तकाचा आपण मला वाटतंय व्हॉट माइंड मीन्सच्या पुस्तकाचा रेफरन्स होता. त्याच्यामध्ये आपण बघितलं की हा जो मनाचा भाग आहे तो सगळीकडे आहे. अगदी म्हणजे वनस्पतीमध्ये सुद्धा आहे, फिशमध्ये आहे, म्हणजे माशामध्ये आहे, मधमाशामध्ये आहे, मांजरीमध्ये आहे, घोड्यामध्ये आहे, वानरात आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे मन आहे. ह्या मनाला ज्ञान होतं आणि हे ज्ञान घेण्याची क्षमता अगदी छोट्यापणापासून मोठ्यापर्यंत विकसित केलेली आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला मनाचं अस्तित्व हे दिसतं. प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये मनाचं अस्तित्व दिसतं. आणि सुख ही एकमेव स्वार्थ प्रक्रिया प्रेरणा अगदी खालीतल्या खालच्या थरापासून ते आत्तापर्यंत असं वाढत गेलेलं आहे. म्हणजे ही सगळी आपण डिटेल डिस्कशन केलं काही पाठामध्ये आणि त्याचे निष्कर्ष काय की सर्वात सृष्टीतला जो छोटा जीवाणू आहे तो सुद्धा कामग्रस्त असतो. तो जेव्हा कामग्रस्तता अधिक प्रकट करतो तेव्हा त्याची शक्ती जाते आणि हे सगळं असून सुद्धा त्याची कामकृतीची म्हणजे सुखाची धडपड चालू असते. अशा पद्धतीने ही जी धडपड आहे ती वेगळ्या पद्धतीने प्रत्येक प्राण्याच्या उत्क्रांतीमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. आता ह्यात माणसाचा विचार करताना स्वामीजी म्हणाले की स्त्री पुरुषातला जो संबंध आहे त्याला सम अधिक बंध किंवा सम अधिक भोग म्हणजे संबंध समभोग अशा समतादर्शक वाक्य रचना केलेल्या आहेत. आणि ही जी प्रक्रिया आहे त्याच्यात दोघांचाही भाग आहे. म्हणजे पुरुषाला पण सुटता येत नाही, स्त्रीला पण सुटता येत नाही. म्हणून आता ह्या विवाहित स्त्री पुरुषांचे दोन उद्देश असू शकतात. एक तर परमार्थाचा सुद्धा उद्देश असू शकतो आणि प्रपंचाचा. आता ते पुढे आपण बघितलेलं आहे की परमार्थाला प्रपंचाचं वावडं नाहीये. आणि मग विवाहित स्त्री पुरुष एकमेकाच्या मायेतून सुटायचा प्रयत्न करत असतील किंवा कामविकाराचा समतोल साधून आपलं संसारिक जीवन अधिक सुखी करण्याचा प्रयत्न करत असतील म्हणजे परमार्थाचा हेतू असेल मायेतून सुटण्याचा किंवा अधिक सुख आपलं जे काही प्रापंचिक जीवन तर त्यांनी त्यातून येणारी जी ही शक्ती आहे, जी विकार शक्ती आहे ती घेऊन दोघांनी समतोल करणं आवश्यक आहे. आणि ह्या पद्धतीने स्वामीजींनी जो मांडलं ते आपण ह्या पाठामध्ये बघितलं. आणि मग त्या ठिकाणी शिवशक्ती म्हणजे अमृतानुभवाबद्दल स्वामीजींनी शिवशक्तीच काही आदर्श ओव्या घेऊन आपल्याला म्हणजे विवाहित स्त्री पुरुषांनी कसं वागावं ह्याच्याबद्दलचा काही भाग सांगितला, त्याचा आढावा घेतला. आणि स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोग पुस्तकामध्ये गृहस्थाश्रमाच्या काय काय जबाबदाऱ्या आहेत त्याचाही आढावा घेतला. आता ह्याच्या पुढचा प्रबंध 4 पर्यंत आपण आलो. त्याच्यामध्ये कामरूप देव माणसं म्हणजे भगवान महावीर, आद्य शंकराचार्य, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ ह्यांच्या चरित्रातल्या प्रसिद्ध असलेल्या म्हणजे माहीत असलेल्या किंवा उपलब्ध असलेल्या काही गोष्टी काही संदर्भातून घेतल्या आणि त्याच्यातून स्वामीजींनी असं सांगितलं की कामविकार ही लपवण्याची गोष्ट नसून तो मूलभूत विकार आहे. ह्या सगळ्या आपल्या पूर्व वाङ्मयाने पुराणांनी किंवा वेगळ्या वेगळ्या कथांनी हाच मुद्दा अधोरेखित केलेला की हा आहे, त्याची मान्यता तुम्हाला नाही काढता येत, तो बेसिक आहे. मग त्याचा उपयोग कसा करायचा त्याचा विचार आपण ह्या ग्रंथामध्ये करतो आहोत आणि तो अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल, ज्याला परमार्थाची इच्छा आहे त्याच्यासाठी किंवा प्रपंचाची इच्छा आहे त्याच्यासाठी असा हा विचार आहे. पुढच्या 6व्या पाठामध्ये आपण असं म्हटलं की जर ही कामवासना शरीरशास्त्राला मान्य आहे म्हणजे विज्ञानाला मान्य आहे आणि योगशास्त्राला सुद्धा मान्य आहे, मग ह्या दोन्हीचा आपल्याला एकत्रपणे कसा विचार करता येतील हा स्वामीजीने आपल्याला पुढचा मुद्दा सांगितला. आणि मग त्याच्यात त्याने बघितलं की शरीरशास्त्राच्या दृष्टीने जो कामविकाराचा संबंध आपल्या पाठकण्याच्या खालच्या परिसरात म्हणजे गुरुद्वाराच्या परिसरात सुरू होतो आणि त्याचं दुसरं टोक मेंदू मध्ये विकाराची निर्मिती आहे तिथे आहे. आणि योगातली षडचक्र सुद्धा ह्याच ठिकाणी सुरू होतात आणि त्याचं दुसरं टोक मेंदूच्या भागात जोडलेलं आहे. म्हणजे काही पद्धतीने जो अभ्यास आहे तो
काही योग जिज्ञासूंनी आणि शरीरशास्त्र दोन्हीची माहिती असणाऱ्या तज्ज्ञांनी हा काही पद्धतीने अभ्यास केला आणि मग ह्या दोन शास्त्रांचा मेळ बसतो का ते जेव्हा पाहू लागले तेव्हा त्यांना ह्या 6 चक्राची आणि शरीरशास्त्र म्हणजे योगशास्त्राच्या दृष्टीने 6 चक्र आणि शरीरशास्त्राच्या दृष्टीने ती जी 4 प्लेक्सेस आणि 2 महत्वाची स्थानं ह्याचा त्यांना झाला आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की ती इथे हे रिकन्साईल करता येईल, इथे हे जुळवणूक करता येईल आणि त्या पद्धतीने हा जुळवणुकीचा विचार म्हणजे तुमची इच्छा जरी पारमार्थिक प्रगतीची असेल तरी हा उपयुक्त आहे, जरी पारमार्थिक प्रगती नसेल आणि व्यावहारिक किंवा प्रापंचिक जर काय विचार असेल तरी सुद्धा अशा पद्धतीने हा सगळा विचार मांडलेला आहे. आणि ह्या ध्यान योगामध्ये जो आपण आता पुढच्या प्रत्येक योग ग्रंथामध्ये बघणार आहोत ह्याच्या ठिकाणी सुद्धा आपण काही एका पाठामध्ये त्याला प्राथमिक बघितला तर त्याच्यात असं सांगितलेलं आहे की कुंडलिनी शक्ती विचारांनी कल्पनेनी ती मूळ तेजानी एक एक चक्र म्हणजे आपल्या काय म्हणतात ते मूलाधार चक्रापासून हळूहळू एक एक चक्र वर उचलत न्यायची आणि ती आज्ञा चक्रापर्यंत म्हणजे मेंदू पर्यंत न्यायची अशा प्रकारचा हा जो विचार आहे तो विचार आणि त्याला शरीराशी संवादाची कॉमेंट्री अशी जोडली आणि अशा पद्धतीने आपल्या शरीराच्या पेशींशी आपलं मन एकत्र म्हणजे काय म्हणतात रिकन्साईल किंवा मनाने शरीराच्या वेगळ्या वेगळ्या कार्यांचा विचार योग्य ठिकाणी करत हे जर का ध्यान केलं आणि अशा सगळ्या पॉझिटिव्ह विचारामध्ये मन गुंतलं की आपलं आपल्या शरीराकडे बऱ्याच वेळेला लक्ष नसतं ते जातं. आपण आपल्या शरीराला गृहीत धरत असतो, आपण शरीराला राबवत असतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये अनेक प्रश्न येऊ शकतात आणि ध्यानामुळे हे मन उगाच भटकत नाही आणि अशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह गुंतवण्याची सवय मनाला लावली की त्याच्यात त्याला गोडी वाटायला लागते आणि मग त्यातून उत्साह निर्माण होतो. बाहेर भटकण्याची शक्ती वाया जाते ती वाचते, मनाला एक नवीन वळण लागतं, उत्साह फुलतो, नवा जोम नवीन जीवन फलित होतं आणि साहजिकच या सर्व प्रकरणात विकारांची किंवा आपल्या इच्छांची आपल्यावर जी सत्ता असते किंवा कुरघोडी असते ती कमी होते आणि मग शांत निश्चय प्रक्रिया जी सुरू होते त्या अवस्थेत आपली शक्ती वाचते. ती शक्ती आपल्याला योग्य अशा आनंदासाठी उपयोगात आणता येते आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जसा सर्व आनंद वाढतो तसाच कामसुखाचा आनंदही आपोआप येतो आणि वाढतो. अशा पद्धतीचं हे ढोबळ वर्णन दिलेलं आहे. परंतु हे जरी आत्ता ढोबळ वर्णन असलं तरी आपण सगळ्या योगग्रंथांचा विचार केला की आपलं लक्षात येईल की आराखडा किंवा मूळ रूपरेखा अशीच आहे. म्हणून शरीरशास्त्र आणि योगातल्या अध्यात्म कल्पना याचा सगळ्या दृष्टीने मेळ घातलेला ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आणि मग ह्या दृष्टिकोनातून पुढचा अभ्यास केलेला आहे. हे करत असताना त्यांनी असं म्हटलं की आपलं हे सगळं मूळ आहे ते त्या विकारामध्ये कामविकारामध्ये आहे, अस्तित्वाच्या इच्छामध्ये आहे आणि ह्या कामविकाराची इच्छाच निर्माण का होते हा जर का विचार केला तर शरीरशास्त्रामध्ये या प्रश्नाचं उत्तर नाही, कारण त्याचाही आपण रेफरन्स बघितला. पण अध्यात्माने याचा खूप चांगला विचार केलेला आहे आणि तो आपण थोड्याफार प्रमाणात काय म्हणतात तपशिलात बघितला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म हा वासनेच्या संगतीमुळे घ्यावा लागतो असं अध्यात्मशास्त्र म्हणतं. म्हणजे या जन्माची शिदोरी घेऊन जेव्हा मरणाच्या मोठ्या झोपेनंतर फिरून आपली दुसरी जीवन यात्रा सुरू होते त्यावेळेला ज्या वासना आपल्यात आहेत ती पुढच्या जन्माची सुरुवात असते आणि म्हणून अध्यात्म सांगतं की मरणाचं काय म्हणतात आपल्याला स्मरण ठेवलं पाहिजे, तो शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून आयुष्यभर प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न म्हणजे माणसाच्या बुद्धीच्या शहाणपणाचा प्रयत्न आहे. आता हे सगळं बघितल्यानंतर हे कन्सेप्च्युअल भाग बघितल्यानंतर आपण बघितलं की प्राणी जीवन जेव्हा अमिबापासून सुरू झालं तेव्हा त्या वेळच्या बऱ्या वाईट परिणाम त्या वेळी मिळण्याची सोय होती. म्हणजे त्यांना अशी ही नव्हती माणसाला जशी आत्ता थोडी मजा करून नंतर त्याचा अशा पद्धतीची त्यावेळेला नव्हती, कारण त्यावेळेला शरीररचनाच तशी होती. म्हणून त्यावेळेचे प्राणी तत्पर राहून त्यावेळेचे परिणाम त्या ठिकाणी
भोगून टाकतो ते. पण जशी ही माणसाची प्रगती झाली किंवा शरीरामध्ये प्रगती झाली आणि ती प्रगती होत 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 माणसाच्या शरीरात परत पोचली, तसं मग आपण त्यावेळेला त्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम बघितली की आपल्याला एखादी जर गोष्ट करायची असेल तर त्यावेळेला जर का अधिक शक्ती लागते, ती अधिक शक्ती जी आहे ती शक्ती मिळवण्याची सोय आपल्या शरीर यंत्रामध्ये दिलेली आहे. म्हणजे शरीर या निसर्गाने जे आपल्याला शरीर दिलेलं आहे त्याच्यात दिलेलं आहे. त्यामध्ये कसं केलेलं आहे की जेव्हा आपल्याला ती आता फिगर बघा, एक आहे पॅरासिम्पॅथिक डिव्हिजन आणि एक सिम्पॅथिक डिव्हिजन, आणि लेफ्ट साईडला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय दिलेलं हे आपण डिटेल बघितलं. थोडक्यात भाग असा की जेव्हा आपल्याला एखादा आपली मोठी इच्छा, ज्याला अँबिशन म्हणतात, मग ती चांगली असेल की वाईट असेल, ती जर पुरी करायची असेल तर जी काही शक्ती लागते त्याच्यामुळे आपल्या ह्या सगळ्या म्हणजे डोळ्याच्या भावल्या, लाळेचं निर्मिती, नंतर श्वासनलिका, हार्ट रेट, डायजेशन सिस्टीम, इंटेस्टाईन मधल्या सगळ्या पद्धती, नंतर अशा पद्धतीने वेगवेगळे बदल होतात. काही गोष्टी वाढतात, काही गोष्टी कमी होतात आणि अशा पद्धतीने शरीरमध्ये त्या अँबिशनला पुरी करण्याची व्यवस्था केली जाते. पण त्यावेळेला काय होतं, हा सगळा जो उलथापालथ शरीरामध्ये होते त्यामुळे आपल्या शरीरातली शक्ती हळूहळू कमी होते आणि ती जेव्हा अशा स्टेजला येते की आता नाही सहन होत, त्यावेळेला रोग होतो किंवा त्यावेळेला नको त्या गोष्टी येतात. अशा पद्धतीचा तो आपण बघितला. आणि मग स्वामीजी म्हणतात या सगळ्या गोष्टीचं आश्चर्य करत बसण्यापेक्षा ह्या समजून घ्या आणि मग ह्या समजून आपल्याला हळूहळू त्याच्यावर उपाय शोधला पाहिजे. म्हणजे एक वर्तनाचा उपाय आहे, दुसरा उपाय आहे तो ध्यानाचा उपाय आहे आणि तेच सगळं आपण योग ग्रंथामध्ये बघतोय. आणि सोप्या शब्दात साधारणतः जर का ही विधानं आपण बघितली, वैद्यकीय प्रांतातल्या विचारवंतांची विधानं जर का बघितली तर ते म्हणतात की तुमचे विचार मेंदूत म्हणजे कॉर्टेक्समध्ये जन्म पावतात. कामविकार हा प्रमुख समजला जाणारा विकार हा त्या कॉर्टेक्समधून निर्माण होणाऱ्या भावनांचाच एक भाग आहे, म्हणजे डोक्यातून, मेंदूमधून. ह्या भावनावर रास्त नियंत्रण ठेवणं हे सर्वात प्रगत अशा न्यू कॉर्टेक्सचं म्हणजे प्रगत अशा मेंदू विभागाचं काम आहे. मेंदू विकाराचा शरीराच्या इतर भागाशी संबंध समजून घेतला म्हणजे कामविकारातील धोके टळतील आणि कामशक्ती योग्य तऱ्हेने उपयोगी पडू शकेल. आणि म्हणून आपल्याला ह्या अभ्यासामध्ये म्हणजे शरीरशास्त्राचा अभ्यास काही फार मोठा इंटरेस्टिंग आहे अशातला भाग नाही, पण आपल्याला तो त्यातले जे मुख्य कल्पना आहेत, मुख्य संकल्पना आहेत त्या तर समजून घेतल्या पाहिजेत. म्हणून त्यातला टेक्निकल भाग ज्यांना जड वाटत असेल त्यांनी तो सोडून द्यावा. पण काय माहिती घेण्याचा प्रयत्न किंवा स्वामीजींनी पुस्तकं जी लिहिलेली आहेत ते एका विशिष्ट हेतूनी आणि त्याच्यावर सगळे विशिष्ट एकत्र सगळे संदर्भ दिलेले आहेत. म्हणून ही माहिती काय आहे की मूळ सत्ता मेंदूची आहे किंवा खरं म्हणजे त्यामागच्या मनाची आहे. पिच्युएटरी ग्लॅन्ड हे देखील कामेच्छेचं केंद्र आहे. आता इथे आपण चित्र बघितले बघा, हे चित्र आहे त्याच्यामध्ये ही 5 स्थानं आपण बघितली होती. पिच्युएटरी ग्लॅन्ड हे देखील कामेच्छेचं केंद्र आहे. तिसरं केंद्र खाली आहे, पुरुषाच्या बाबतीत ते टेस्टिकल मध्ये आहे. चौथं केंद्र म्हणजे प्रत्यक्ष जननेंद्रियाचा भाग आहे आणि 5वं केंद्र हे इरोटिक प्लेक्सस म्हणजे हा मधला चौक आहे, म्हणजे स्वादिष्टांच्या वरचा जो चौक आहे तो. आता हे सगळे 5ही गोष्टींचे संबंध लक्षात गेले आणि ह्याच्यासाठी आपण ती ज्या वेळेला एक पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम बघितल्या त्यावेळेला काय बघितलं ते बघितलं. नंतर एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये स्ट्रेसमध्ये काय होतं हे बघितलं. तर हे सगळे आपल्याला संबंध आणि एकंदर त्याच्यामध्ये होणारी जी चलनवलन आहे ते लक्षात घेतलं की आपल्याला लक्षात येईल की कामजीवनाचं सत्ता केंद्र कुठलं आहे, त्याच्यातून जाणाऱ्या शक्तींच्या वाटा कुठल्या आहेत, त्या वाटामध्ये वाटमारी होण्याचे धोके कुठले आहेत. आणि हे सगळं लक्षात घेतल्यानंतर जर आपण त्याच्यावर उपाय केले की जे उपाय ह्या योग ग्रंथामध्ये दिलेले आहेत तर आपलं जीवन आहे ते अधिक चांगलं होईल. आता पाठ 8व्यापर्यंत आपण आलोय आणि ह्याच्यामध्ये ह्या पाठ 8व्यामध्ये जो प्रबंध आहे, प्रबंध 6, त्याच्यामध्ये कामस्पर्श योग्य नाही हा विषय स्वामीजीने एक कन्सेप्च्युअल भाग दिलेला आहे, एक अभ्यासाचा भाग दिलेला आहे आणि मग हा कामविकार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसा काय म्हणतात ते
टाळटाळण्यासारखा नाहीये आणि त्याच्याबद्दल काही लपवण्यासारखं काही नाही, हे दाखवण्यासाठी वेगळे वेगळे उदाहरण दिली. आता इथे ह्या प्रबंधामध्ये 6व्या प्रबंधामध्ये स्वामीजींनी कामवासना किंवा कामभावना ही कशी सर्वव्याप्त आहे ज्याची काही वेदकाळातली उदाहरणं दिली. आणि ती देताना ते म्हणतात की नैसर्गिक कामभावना विपरीतपणे दडवून ठेवू नये, आणि ती दडवून ठेवली तर त्याला आधुनिक काळाच्या नावाने विपरीतपणा म्हणू नये असं त्यांनी म्हटलेलं. पण ह्याचा अर्थ असा नाही, कारण ते वाचताना जर का तो रेफरन्स न घेता नुसतं जर का वाचलं तर बऱ्याच वेळा असं वाटेल की ह्याला काय म्हणायचंय. पण अनैतिकपणाला प्रतिष्ठा असावी असं स्वामीजींचं अजिबात त्याचं म्हणणं नाही, कारण त्यांनी त्याचं स्पष्ट म्हटलेलं आहे. ते म्हणते माझा आग्रह एवढाच आहे की कामविकार जर नैसर्गिक सहजतेने बाजूला सारता येत असेल तर, आणि तेव्हा जास्तीत जास्त नीतिबंधनं पाळून आत्मोन्नती करून घ्यावी. आणि एवढं सगळं करतं जे ह्या योग्यांनी केलेलं किंवा उदाहरणातल्या लोकांनी केलेलं आहे. आणि योग्य प्रयत्न करून सुद्धा काही कमी जास्त झालंच एखाद्या व्यक्तीत, एखाद्या अपवादी परिस्थितीत किंवा कुठल्याही योग्य कारणाने, योग्य हेतूने, तर त्या व्यक्तीला जरूर ते प्रायश्चित्त देऊन सांभाळून घ्यावं. चुकीच्या पद्धतीने केलेल्या कुंडलीच्या साधनेत चक्र जागृतीमुळे जो शारीरिक बदल होऊ शकतो त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला हा जो काही घटना घडते त्याच्याबद्दल शारीरिक असतात धोके, आणि ते धोके जे असतील ते धोके टाळून षटचक्र कसं ध्यान करायचं हे सांगितलेलं आहे. हा पुढच्या ह्याचा भाग होता. आणि आता शेवटचा पार्ट जो आहे, जो आपण मागच्या वेळेला घेतला, त्याच्यामध्ये प्राणायाम आणि कुंडलीमध्ये दोन्हीमध्ये धोके आहेत. म्हणजे आपण एकाकडे योग मार्गाचा विचार करतोय. योग मार्गामध्ये मुख्य जे पॉप्युलर प्रकार आहेत ते प्राणायाम आणि ध्यानाचे आहेत. आता ह्यामध्ये कुंडलिनी जागृत करायची असते आणि माथ्यावरच्या ब्रह्मरंध्र चक्राशी ती मिसळून टाकायची असते असं कन्व्हेन्शनली म्हटलं जातं. स्वामीजींनी कुंडलिनी जागृतीच्या ज्याबद्दल काहीही म्हटलेलं नाही. त्यांनी कुंडलिनी जागृती करा असं सांगितलेलं नाही. ती जर का नैसर्गिक पद्धतीने जर जागृत होणार असेल तर, परंतु सर्वसाधारण कन्सेप्ट हा आहे. आता प्राणायाम चुकीचा झाला तर त्याच्यामध्ये अनेक धोके निर्माण होऊ शकतात, आणि तीच गोष्ट षटचक्र भेदनाची आहे. आणि कुठल्याही योग मार्गामध्ये स्वाधिष्ठान स्थानापर्यंत धोका असू शकतो, आणि ह्याच्याबद्दलची बाकी सविस्तर चर्चा या विषययोगामध्ये केलेली आहे, आणि ती आपण काही प्रमाणात बघणार आहोत. आणि म्हणून हे स्वाधिष्ठान चक्र जर का धोक्याचं असेल तर ते टाळून सुद्धा आपल्याला ही साधना करता येते, आणि ते मार्ग सुचवलेले आहेत. आणि हेही म्हटलेलं आहे की धोके आहे त्याचा अर्थ असा नाही की धोके आहेत म्हणून ती शक्ती वापरूच नाही, कारण ही ध्यानामध्ये निर्माण होणारी जी प्रक्रिया आहे ती खूप फायदेशीर आहे जर का आपण धोके टाळले तर. म्हणून कुंडलिनी शक्ती आहे हे निरीक्षकांनी मान्य केलं आहे. तिचं ज्ञान करून घेणं आणि कुंडलिनी जागृतीचे विशेष कुठलेही प्रयत्न न करता ती सहजतेने जागी होईल तेव्हा जागू देणं हा खास निर्धोक मार्ग आहे. आणि हे जर का नाही केलं तर ते धैको येतात, त्याच्याबद्दलची व्यवस्थित माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आणि मग या स्वाधिष्ठानाचे लाभ तर हवेत आणि तोटे नको असतील तर काय करावं लागेल ह्याचा विचार सुद्धा स्वामीजींनी पुढच्या 10 आणि 11 प्रमाणात केलेला आहे. आता चुकीच्या ज्ञानामुळे किंवा अज्ञानामुळे कामविकाराची जी शक्ती जागृत होत असते तिचं कारणच म्हणजे हे जे धोके आहेत ते हे कारण आहे किंवा अन्य काही कारण असू शकतात. ते कारणच न कळल्यामुळे कसे घोटाळे उडतात किंवा उडू शकतात हे पुढच्या प्रबंधात दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत हा झालेल्या गोष्टीचा आधार घेतला आणि आता आज प्रबंध 8ची आपण सुरुवात करत आहोत. महात्मा गांधी यांचं एक उदाहरण ह्या प्रबंधात दिलेलं आहे. म्हणजे जसे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले अत्यंत थोर, अत्यंत मोठी माणसांची उदाहरण आतापर्यंत आपण बघितली, त्याच्यामध्ये महात्मा गांधींचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दलच्या काही प्रसिद्धी हकीकती दिलेल्या आहेत. म्हणजे महात्मा गांधी आणि स्त्रिया यांच्याबद्दलचं एक गैरसमजाचं वादळ स्वामीजींनी महादेवन यांच्या मिरर या इंग्रजी वृत्तपत्रातील लेखावर नोव्हेंबर 81 मध्ये जी सोबतमध्ये टिप्पणी आलेली आहे त्या आणि इतर संदर्भात महात्मा गांधीवर जे काही कामविकारांचे आरोप झाले त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्याच्याबद्दल आपल्याला फार जायला नको कारण ते तुम्हाला वाचून बघता येईल. नंतर निरनिराळ्या योग्यांच्या आणि देवतांच्या पराभवाच्या तऱ्हा या सुद्धा दिलेल्या आहेत. त्यामध्ये शिव आणि विष्णूंपासून
शंकराचार्यांपर्यंत आणि ज्ञानेश्वरांच्या पर्यंत अनेक उदाहरणं आपण त्याच्यात दिलेली आहेत. आता इतक्या मोठ्या अतुलनीय आणि अन्य व्यक्तींनी केलेल्या चुकांचा एवढा एकमेवच न्याय्य खुलासा आहे आणि हाच खुलासा त्यांचा आणि नियमांचा आदर राखतो. आणि याबद्दलचं विस्तृत विवेचन विज्ञान परिभाषेत गीता प्रबंध 8 मध्ये आहे. आणि अशाच पद्धतीने आपण ह्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आणि इथे आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून स्वामीजींनी पुढे ह्या 8व्या प्रबंधामध्ये Here's how to remember the sympathetic. एक चार्ट दिलेला आहे. तो चार्ट आपण बघूया. मी ते चार्ट शोधतो जरा याच्यामध्ये. हा चार्ट आहे बघा. पान 120 वर आहे. 8 पराभव थरा निरनिराळ्या योगांच्या. कारण ही सगळी चर्चा केलेली आहे आणि मग त्यांनी म्हटलेलं आहे की काही उदाहरणं दिलेली आहेत, काही उल्लेख केलेले आहेत आणि त्याचं थोडंसं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ज्ञानस्थिती आतून ज्ञान, कामसंबंध वरून अज्ञान आणि सोम, परिणाम स्वरूप शिक्षा स्वीकार, शिवकृष्ण. आता इथे कामसंबंध वरून अज्ञान सोम म्हणजे देवानी सुद्धा हे जे काही अज्ञान दाखवलेलं आहे ते सोंग आहे. म्हणजे प्रत्यक्ष देवाला अशा पद्धतीचं तो अनालिसिस आहे. नंतर संत तुकाराम, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, रामकृष्ण परमहंस, वेगवेगळे तांत्रिक, नंतर महात्माजी आणि अनेक अशा पद्धतीने हा जो भाग आहे तो आपण बघतोय. आणि मग स्वामीजीने हा चार्ट आहे, हा प्रत्येकाने बघावा. त्याच्यामध्ये सगळा सारांश हाच आहे की जे काही उदाहरणं दिलेली आहेत ती एक्झॅम्पलरी आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं खूप मोठ्या लोकांचं सुद्धा होऊ शकतं. तर ते त्याच्याबद्दल त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो फक्त डागच न बघता, आता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये जे काही प्रचंड ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या सागराकडे न बघता त्या ज्ञानामध्ये काही ओव्या ज्ञानेश्वरांच्या वयाला न शोभणारे आहेत असं म्हणून त्याच्यावर टीका करणारे जे लोक असतील त्यांच्यासाठी हे आहे की अशा पद्धतीने रामकृष्ण परमहंसांच्या बद्दल सुद्धा त्यांच्याबद्दल सुद्धा विवेकानंदांच्या सगळ्या लोकांच्या चरित्रावर अशा पद्धतीने कुठला तरी एक भाग घेऊन जी चिखलफेक केली जाते त्याच्यासाठी स्वामीजींनी हे सगळं दिलेलं आहे. आणि हा जो चार्ट आहे त्या चार्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की चुकीच्या गोष्टींनी किंवा परिणाम चांगल्या हेतूनी घेतलेल्या गोष्टी, आता यांच्या रामकृष्ण परमहंसाबद्दल त्यांना शेवटी मेंदूचा आजार झाला, कॅन्सर झाला, अशा पद्धतीचे त्यांना रोग झाले. तर त्याचा संबंध सुद्धा कसा आहे याच्याबद्दलची चर्चा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दिलेली आहे. आणि ह्या विषयासंबंधी जे काही भाग आहे ते स्वामीजींनी ह्या चार्टमध्ये दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आतापर्यंत आपण कन्क्लुजन काढलं की हा जो विकार आहे, हा विकार जो आहे त्या विकाराचे त्रास होऊ शकतात आणि म्हणून आपण त्याच्याबद्दल अधिक काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. हाच त्यातला सारांश आहे. याच्या पलीकडे दुसरा काही भाग नाही. आता ह्या प्रबंधामध्ये आणखीन एक मुद्दा दिलेला आहे की स्त्रियांबद्दलच्या तऱ्हा आणि वेगवेगळे दृष्टिकोन याच्याबद्दल मांडले जातात. म्हणजे हे सगळ्या जी मोठ्या माणसांची, अत्यंत थोर व्यक्तींची, ज्यांच्या पायाशी बसण्याची सुद्धा आपली लायकी आहे का नाही हा विचार करावा, अशा माणसांची उदाहरणं दिल्यानंतर त्यांच्यावर जे काही गोष्टी लोकांनी बोललेल्या आहेत त्याचे दृष्टिकोनाबद्दल त्यांनी असं म्हटलेलं आहे. स्वामीजींनी म्हटलं की बुद्धांनी सुद्धा शेवटी आपल्या पत्नीला बरोबर राहायला परवानगी दिली होती. बुद्ध म्हणजे एक धर्मस्थापक. मोहम्मदानी स्वतः अनेक लग्न केली होती. ख्रिस्त बिचारा अल्पवयात देहार्पण करता झाला आणि त्याचे कित्येक वर्षाचे आयुष्य अज्ञानात गेले. शीखगुरू बहुतेक विवाहित होते. शिंटोची तीच गत, टाओ, कन्फ्युशियस सगळ्यांची तीच आहे, बुद्धाशी मिळतं आहे. आता महावीरांचं उदाहरण पुस्तकात दिलेलं आहे. महावीर जास्तीत जास्त निर्लेप, तरीही भारतीय संस्कृती कोश खंड 4 मध्ये पान 3 वर जैनांच्या तांत्रिक देवता आहेत त्यामध्ये म्हटलं आहे की पद्मावतीचा संबंध पार्श्वनाथाशी असून सिद्धार्थिका ही महावराशी संबंधित देवता मानली जाते.
स्वामीजी म्हणतात, माझं स्वतःचं भगवान महावीरबद्दलचं मत मी प्रबंध 4च्या सुरुवातीला मांडलं आहे. निरपवाद तत्वज्ञान आणि आचरणात आणलेला एक अतुलनीय महापुरुष हा भगवान महावीर आहे. पण इथे त्यांचा जो रेफरन्स दिलेला आहे त्याने त्यांचा उल्लेख दुसऱ्या कोणीतरी केलेल्या संदर्भात आणि तरीही अत्यंत सभ्य आणि आदरणीय म्हणून दिला आहे. पुढे स्वामीजी म्हणतात की बहुतेक संतांच्या मंडळामध्ये स्त्रियांना नकार नसे. म्हणजे ज्यांना आपण योगी म्हणू शकतो, ज्यांना आपण संन्यासी म्हणू शकतो, ज्यांना आपण काय म्हणतात अविकारी असं म्हणू शकतो, अशा संत मंडळींना सुद्धा त्यांच्या मंडळात स्त्रियांना नकार नव्हता. नामदेवांच्या बरोबर जनाबाईंना परवानगी होती, तुकाराम बरोबर बहिणाबाईंना परवानगी असे, रामदास स्वामींबरोबर वेणूबाईंसारख्या शिष्या असत, अरविंदांच्या बरोबर माताजी राहत असत, स्वामी विवेकानंदांबरोबर भगिनी निवेदितांनी काम केलेलं आहे आणि अशी कितीतरी नावं सांगता येईल. त्याचा विस्तार करावा तेवढा थोडाच आहे. परंतु त्यांच्या महान कार्याकडे, त्यांच्या महान चरित्राकडे, त्यांनी जे महान आदर्श त्यांच्या जीवनात निर्माण करून आपल्यासमोर ठेवलेले आहेत त्याच्याकडे न बघता त्यांच्यावर कोणी कोणी काय आरोप केले आणि त्यांना काय शिक्षा सोसावी लागली असेल हा एक वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. आणि स्वामीजी म्हणतात, स्वामी विवेकानंदांनी सुद्धा आपल्या काही पत्रात तक्रार केली की आहे की लोक त्यांच्याबद्दल संशय घेतात, त्याचं त्यांना दुःख होतं. विवेकानंदांना स्वामीजी म्हणतात, मी ज्ञानेश्वरांच्या पंक्तीला बसू इच्छितो. ते सुद्धा अल्पवयात गेले नसते तर त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने समाधी घेतली असती. आणि पुढे स्वामीजी म्हणतात की विश्लेषण मी करतोय आणि मी सुद्धा एक पद्धतीने वेगळं जीवन जगतोय किंवा एक संन्यास घेतलेला आहे, विधिदिशा संन्यास त्यांनी म्हटलं, म्हणून माझ्याबद्दल मला लिहायलाच लागेल. पण तिथं थोड्या विस्ताराने ते पुढे लिहिणार असल्यामुळे आत्ता ह्या प्रकरणात खुलासा करत नाही. पण स्वामीजींनी स्वतःबद्दल म्हटलंय ते वाक्य खूप विचार करण्यासारखं आहे. त्यांनी असं म्हटलं की माझी स्पेशल केसच म्हणावी लागेल. कायदा आणि परिस्थिती यांच्या मिश्रणात स्वतःच्या आत्मनिश्चयाने गुंतवून घेतल्याची माझी स्थिती आहे. कायदा आणि परिस्थिती यांच्या मिश्रणात स्वतःच्या आत्मनिश्चयाने गुंतवून घेतल्याची माझी स्थिती आहे. ह्या वाक्याचा प्रत्येकाने विचार करावा. म्हणजे स्वामीजींचं सगळं कार्य, स्वामीजींची जी काही मानवतेला दिलेली जी काही कॉन्ट्रीब्युशन आहे ही ज्यांना माहिती त्यांनी आणि स्वामींची उपज असलेली माहिती याच्याबद्दल हा विचार करावा की स्वतःचा आत्मनिश्चय, कायदा आणि परिस्थिती ह्याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलेलं आहे. पण ते म्हणाले की ह्या अगोदर माझं उदाहरण देण्याबद्दल, माझ्याबद्दल बोलण्या अगोदर अजून 1-2 उदाहरणांचा खुलासा करणं आवश्यक आहे. आणि त्यातल्या त्या तुकाराम महाराजांचं उदाहरण अधिक स्पष्टता करणार आहे. तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी की तुकाराम महाराजांची त्यांच्या म्हणजे तुकाराम महाराजांच्या गाथेला 5वा वेद समजला जातो. ते जगद्गुरू आहेत ही त्यांची मान्यता आहे. तनु सुद्धा त्यांच्या चरित्रातल्या कुठल्या तरी गोष्टी बघायच्या आणि त्याच्यावर हे करायचं अशा पद्धतीचं जे हे आहे वर्तन आहे त्या वर्तनासंदर्भातच आणि ते सुद्धा ह्या सर्व थोर पुरुषांचं जे काही त्यांच्यावर जे काही हे झालेलं आहे ते कुठल्या पद्धतीने झाले आणि कामविकाराच्या संबंधात याच्यासाठी हे स्वामीजींनी सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. नंतर ते म्हणतात की 90% ऋषी आणि संत आणि संन्यासी सुद्धा नीतीसाठी संसारी राहिले होते. संन्यास घेतल्यापैकी 90% निदान प्रगट तरी संसार नाही हे उघडच आहे. तरी मागच्या अनेक उदाहरणात संन्याशांच्या कामस्पर्शाची उदाहरणं येऊन गेली आहेत. आता ऋषी की ज्या ऋषींपासून आपली सगळी कुळं निर्माण झालेली आहेत ते ऋषी तर अनेक वेळा बहुपत्नीक असत आणि संत मंडळातही काही जण बहुपत्नीक होते. तुकाराम महाराजांची सुद्धा 2 लग्न झाली होती असं त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे. आता जवळजवळ सगळे सपत्नीक होतेच होते आणि संन्यासी हा सपत्नीक असता कामा नये, ऋषी हा सपत्नीक असता कामा नये असा कुठला तरी चुकीचा समज समाजातल्या काही भागात दिसतो. त्या वस्तुस्थिती अशी आहे की अतिशय उच्च अशा समजल्या जाणाऱ्या विधिदिशा किंवा अन्य संन्यासात सुद्धा संसाराला परवानगी आहे.
आणि स्वतः स्वामीजी म्हणतात की मी समाजासाठी त्याग आणू त्यातून आत्मकल्याण ह्या पद्धतीने संन्यास घेतला होता. परंतु ह्या पद्धतीने जो संन्यास घेतला होता त्याला सुद्धा त्याचं नाव विधिदिशा असं पुढे कुठेतरी त्यांनी दिलेलं आहे. तर ह्या पद्धतीने त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स नसतात किंवा काही परवानग्या उपलब्ध असतात आपल्या शास्त्राप्रमाणे सुद्धा. आणि आज सुद्धा संन्यास घेतलेले अनेक पुरुष किंवा स्त्रिया एकत्र राहतात. प्रश्न काय असतो, तुम्ही संन्यास घेतला हा प्रश्न नसतो की संन्यासापूर्वी तुम्ही स्वतःला आणि समाजाला वचन काय दिलं आणि ते पाळलं जातं की नाही हा प्रश्न असतो. आणि अशा पद्धतीची सगळी थोडीशी इथे चर्चा करून पुढे त्याच्याबद्दल निष्कर्ष स्वामीजींनी थोडक्यात मांडलाय असं या प्रकरणात म्हटलेलं आहे. आता सोयीचे गैरसमज जे असे केले जातात किंवा पसरवले जातात ह्यानी काय फायदा होतो? फायदा तर काय होत नाही. ती जी माणसं आहेत ती सोन्यासारखी लखलखीत आहेत, त्यांना कोणीच वाईट म्हणत नाही. परंतु ह्यानी समाजाचा तोटा होतो. प्राचीन विचारवंतांनी सुद्धा दोन गोष्टीचा विचार केला असला पाहिजे. हे सगळं प्राचीन म्हणजे शिव विष्णू पासून जे हातीगद शंकराचार्यांपासून ते आधी महात्मा गांधीपर्यंत दिलेलं आहे त्याच्यावर ते म्हणतात की दोन पद्धतीने त्याने विचार केला असला पाहिजे. संसार झाला पाहिजे आणि उच्च शांती पण टिकली पाहिजे. ज्याला शक्य असेल त्यांनी त्यागपूर्ण केवळ शक्तीला पत्करावी आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी दोन्हीचा मेळ घालून पत्करावी. आणि ह्याला जर का धर्माने आडकाठी केली असती तर धर्मच टिकला नसता. कारण साधं आहे की कुठलाही जन्म अगदी तो संन्यासाचा असो किंवा योग्याचा असो हा अखेर कुठल्या तरी कामविकाराच्या माध्यमातूनच होत असतो. आता या माध्यमातून बनलेला देह मूळच्या विकारापासून संपूर्णपणाने अलग करणं हे फक्त अत्यंत अपूर्वाईच्या अपवादानच शक्य असतं. आणि हे अपवाद अत्यंत थोडे असतात. अत्यंत थोडे म्हणजे कोट्यावधीमध्ये लाखोमध्ये एखादा असला तर असतो. पण धर्म जो आहे तो सगळ्या समाजाची धारणा करण्याची योजना करत असतो. समाजाने आपल्या जीवनात जी शिस्त धारण करावी हे धर्म सांगत असतो. आणि म्हणून तो सगळ्या समाजाचा विचार करतो. म्हणून तो सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा असामान्य बनण्याची धर्मसंधी देतो. आणि सुबुद्धी ठेवली तर अगदी पापाचं आयुष्य ओलांडूनही महान अनुभव मिळण्याची नियती सोय देते. आणि अनेक जे पूर्वाश्रमी पापी होते ते पुढे चांगल्या पद्धतीने विचारवंत आणि ऋषी झाले याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. आणि स्वामीजी म्हणतात काही प्रमाणात मला सुद्धा स्वतःला तो अनुभव घेता आला. अध्यात्मामध्ये स्त्री आणि पुरुष संबंध निषिद्ध नाहीत, तो वावडा विषय नाही. स्त्री ही साधनेचा घात करते की अडथळा आणते हे सगळं माणसाच्या मूळ संकल्पावर अवलंबून असतं. स्त्री पुरुष एकत्र येताना जे संकल्प झाले असतील त्याचा परिणाम काम प्रकृतीवर किंवा विकृतीवर होतो. आणि ह्याचं विश्लेषण पुढच्या प्रबंधात केलेलं आहे. त्याच्यामध्ये तो जो भाग आहे कुठला भाग की स्वाधिष्ठान चक्रावर जर का चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या व्यक्तीने साधना केली गेली तर काही धोके निर्माण होतात. तर हा जो भाग आहे तो भाग पुढे दिलेला आहे आणि त्याच्याबद्दलची चर्चा पुढे आहे. आता ह्या ठिकाणी प्रबंध जो पुढचा 9 आहे त्याचा भाग जो संयमाचा संबंध संकल्पाशी असा तो भाग आहे. तो आज आपण थोडक्यात जमला तर घेऊया, नाहीतर एकच फक्त उदाहरण आपण बघूया. ते असं की आपले जे सप्तर्षी ज्यांना म्हटलं जातं ना, म्हणजे वशिष्ठ काश्यपो यात्रीत जमदग्नी सगौतम विश्वामित्र भारद्वाजो सप्तर्षयो भवन. म्हणजे 7 जे ह्या मन्वंतराचे जे सप्तर्षी आहेत त्याच्यात वशिष्ठ आहेत, कश्यप आहेत, अत्री आहेत, जमदग्नी आहेत, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाज. आता हे सगळे ऋषी सपत्नीक होते. वशिष्ठांची अरुंधती ही पत्नी होती. कश्यप ऋषींच्या भागवत पुराण आणि मार्कंडेय पुराणाप्रमाणे माहिती जी आहे त्याच्यामध्ये त्यांच्या 13 पत्नी होत्या.
आत्रियांचे सती अनुसूया नावाची पत्नी होती, जमदग्नींची रेणुका पत्नी होती, गौतम ऋषींची अहिल्या ही पत्नी होती, विश्वामित्रांची तर पत्नी नव्हती, परंतु मेनकेपासून विश्वामित्राने एक कन्याला जन्म दिला होता, आणि भारद्वाज ऋषींची ध्वनी नावाची एक पत्नी होती. म्हणजे पती पत्नीचा संबंध अध्यात्माशी कुठेही जोडला गेलेला नाहीये. जे काही शक्य असेल ते करावं, आणि हे करत असताना सगळ्या समाजाच्या लोकांचा विचार करून हे सगळं शास्त्र किंवा ही जी परंपरा निर्माण झालेली आहे असं स्वामीजी म्हणतात. आता ह्या संयमाचा संबंध संकल्पाशी हा जो प्रबंध 9 आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की ह्या स्वाधिष्ठान चक्र जे आहे त्या स्वाधिष्ठान चक्राबद्दल अधिक माहिती आपण पुढच्या पाठामध्ये बघू. परंतु स्वाधिष्ठानचं वर्णन भारतीय संस्कृती कोशखंडामध्ये कामभूमी असं केलं आहे, आणि स्त्री पुरुष एकत्र येताना जे संकर्ष झाले असते त्याचा परिणाम काम प्रकृतीवर आणि विकृतीवर होतो. ह्याचं विश्लेषण या प्रबंधात केलेलं आहे. तो आपण भाग बघूया आपण पुढच्या वेळेला, कारण आता 1 तास होत आलेला आहे, आपल्याला 5-7 मिनिटं ध्यान घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने आपण तो नंतर भाग बघितला तरी चालेल. परंतु स्त्रीचा संकल्प आणि पुरुषांचा संकल्प हा जेव्हा एकत्र होतो तेव्हा ते वैवाहिक जीवन सुरू होतं, आणि त्या संकल्पाच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तीमध्ये कुठेही कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला तर विकृती होऊ शकते. त्याच्याबद्दलचं विश्लेषण पुढे आहे, आणि ते आपण सुद्धा परत तत्वतः बघणार आहोत. आपण उपायांचा भाग अधिक जास्त बघतोय, आणि उपायांचा भाग बघण्यासाठी जो काही संदर्भ आहे तेवढा आपण ह्या सगळ्या हकीकतींचा विचार करतो आहोत. ते पहिल्यापासून आपण म्हटलेलं आहे, ती आपण पहिल्यापासून गाईडलाईन ठेवलेली आहे, आणि ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. अभ्यास करून ह्या पुस्तकातून आपल्याला आपल्या जीवनासाठी काय योग्य पद्धतीने करता येईल किंवा समाजासाठी काय योग्य पद्धतीने असेल याच्याबद्दलचा विचार आपण करतो आहोत. आता ह्या ठिकाणी आपण आपल्या ओंकार ध्यानाकडे जाऊया. ओंकार ध्यान आपण करणार आहोत. ओंकार ध्यानासाठी सगळ्यांनी तयार राहा, शांत बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा. आपण पुढे ह्या पाठमालेमध्ये षटचक्र ध्यानाची सविस्तर माहिती घेऊन शरीराशी संवाद हे जे षटचक्र ध्यान आहे ते ध्यान सुरू करणार आहोत. परंतु ते ह्या पुस्तकाच्या पाठांच्या शेवटी आपण सुरू करूया, आणि नंतर त्याला वेळ लागतो 20-25 मिनिटं, म्हणून पुढे ते प्रतिकात्मक ध्यान आपण पुढच्या वेळेला घेऊया असा विचार आहे. परंतु आज बाकी आपण ओंकाराचं ध्यान करणार आहोत. शांत बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा. ओंकाराचा उच्चार ऐकत ऐकत आणि जी थोडीशी कॉमेंट्री असेल ती ऐकत ऐकत आपण ध्यान करा. एकचित्त होण्याचा प्रयत्न करा. ओंकार ध्यान म्हणजे अत्युच्च शक्तीला समर्पण. ओंकारापासून जगाची सुरुवात झालेली आहे. ओम पासून विश्वाची उत्पत्ती झाली असं मानलं जातं. ओमला साक्षात ब्रह्मरूप दिलेलं आहे. त्याला प्रणव असंही म्हणतात. उपनिषदामध्ये ओंकाराचं ज्ञान म्हणजेच आत्म्याचं ज्ञान
असं सांगून या ज्ञानाच्या प्राप्तीचा विचार त्यात मांडलेला आहे. भूत, वर्तमान, भविष्य, आपला सर्व भूतकाळ, सध्याचा काळ आणि पुढचा सर्व भविष्यकाळ या ओंकारामध्ये समाविष्ट आहे. मंत्रशास्त्राप्रमाणे मंत्रशक्ती सुरक्षित ठेवण्यासाठी कुठलाही मंत्र म्हणताना किंवा मंत्र साधना करताना प्रारंभी आणि शेवटी ओम घोष उच्चारण आवश्यक असतं. संतांनी ओमला गणेशाशी एकरूप केलं आहे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महिष जाण गेला. ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासांचिया. शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगाप्रमाणे ओम पैकी अनी कंठ आणि श्वासनलिका, उने यकृत आणि मन मेंदू शुद्ध होतो. विज्ञानात असलेल्या पार्टिकल थेअरी आणि वेव्ह थेअरी, शक्ती स्वरूप तरंगरूप आहे की कणरूप आहे का दोन्ही आहे, या सर्व वादाचा समन्वय ओम मध्ये करता येतो. विश्व ऊर्जामय आहे आणि ओंकार हे ऊर्जेचं म्हणजेच विश्वशक्तीचं प्रतीक आहे. ओमवरील एकाग्र ध्यानाने आपल्या मूळ शक्तीशी, विश्वशक्तीशी एकरूपता होते. आयुष्यात आपण जन्माला आलो तेव्हा एक समतोलाचं आयुष्य निसर्गाने आपल्याला उपलब्ध करून दिलं. सुरुवातीची उपलब्ध शक्ती म्हणजे ओंकारातील आकार, मीडियम वेव्ह. आपण जगात असे जगू की आपली मिळालेली शक्ती विनाकारण वाया जाणार नाही. शक्ती उगाच उधळू नये, अतितृष्णा नको, हव्यास नको, समतोल हवा, हे सांगणारं प्रतीक लॉंग वेव्ह आहे. आणि अशा पद्धतीने आपण जर का जगलो तर भविष्यात जेव्हा गरज लागेल तेव्हा शक्ती कमी पडणार नाही. भविष्यात चांगलं फळ मिळेल. मध्यम, दीर्घ आणि ऱ्हस्व लहरींचं हे विज्ञान सांगताना स्वामीजी म्हणतात, पण या अशा छोट्या मोठ्या लाटांबरोबर खालीवर खेळत किती वेळ आम्ही जगत बसायचं.
त्यापेक्षा एकदा परमशांतीला जा. तिथे ओंकाराची अर्धमात्रा शून्याचा आकार आहे. हे साध्य होण्यासाठीच आपण योग ग्रंथांचा अभ्यास करत आहोत. शरीराशी समतेचं ज्ञान घेत आहोत. पाठाच्या शेवटी नेहमीप्रमाणे आत्मचिंतन प्रार्थना करूया. मी प्रार्थना म्हणतो, आपणही आपापल्या ठिकाणी या प्रार्थनेच्या विचारात जा. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. हरि ओम. आपल्या सगळ्यांनी प्रतिक्रिया आपल्या ग्रुपमध्ये द्या. ग्रुप ओपन करतोय मी. चला लॉग आउट करूया. हरि ओम.